न्यार वार झाला खर्चाने नवरागार. तिला भेटली नवीन फ्रेंड तिने आणलं रोशनजी उलवेकर खिडूकपाडा आणि आकाशजी उलवेकर खिडूकपाडा या आमच्या अतिथींना विनंती आहे आपण व्यासपीठावरती यायचं आहे. तसेच आदरणीय प्रल्हादजी उलवेकर साहेबांना विनंती करतोय आपण या ठिकाणी उपस्थित आहात. आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण अगदीच अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. प्रल्हादजी उलवेकर साहेब, मातृदेवोभव म्हणून आईस पूजावं, पितृदेवोभव पितांना वंदन करावं, आचार्य देवोभव म्हणून गुरूंसमोर नतमस्तक व्हावं आणि सर्वात महत्त्वाचं कार्यक्रम छोटा असो किंवा मोठा आमची संस्कृती आपली संस्कृती आपल्याला शिकवते की अतिथी देवोभव या उक्तीप्रमाणे आदरणीय प्रल्हादजी उलवेकर साहेब यांचं या ठिकाणी मानसन्मान केले जाते. पाहुण्यांच्या शुभ हस्ते सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून एक सुबक सन्मानचिन्ह आगळं वेगळं सन्मानचिन्ह देऊन प्रल्हादजी साहेबांचं या ठिकाणी मानसन्मान केलं जात आहे. ही स्पर्धा आहे अभिमानाची, तुमच्या आमच्या विचारांची, मैत्रीची आणि या मैत्रीच्या लढतीत आपण अतिथी बनून आमच्या या सर्व आयोजकांना आणि खेळाडूंना शुभेच्छा देत आहात हे आमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे. म्हणूनच मायचुबदार शाल, सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सुबक सन्मानचिन्ह देऊन आमच्या मान्यवरांचं या ठिकाणी मानसन्मान केलं जातं आहे. मॅच चालू होते, चलूया कॉमेंट्री बॉक्समध्ये. धन्यवाद सुजनभाई. यावेळी मात्र पुन्हा एकदा पॅडल स्वीप केलाय आणि चेंडू चाललाय स्पेअर लेगला, खणखणीत चौकार, बॅक टू बॅक 2 बाउंड्री. आणि विनंती आहे मनोजजी उलवेकर साहेब यांना की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. मनोजजी उलवेकर साहेब, रोशनजी उलवेकर, आकाशजी उलवेकर साहेब यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आणि धीरजजी राणे यांच्या बॅटमधून अगदी ऑन साईडला आपण स्क्वेअर लेगच्या बाजूनं 2 चौकार पाहिलेत. 4 धावेनं संघ पोहोचला 8च्या घरात. बॅक टू बॅक 2 चौकार आलेत. आपण पाहतात ग्रामस्थ मंडळ डोंगराचा पाडा आयोजित सन्माननीय श्री बाळराम पाटील साहेब 2025चा हा आयोजन आणि वर्ष अगदी 12वा आहे. इकडे टॉस जिंकल्यानंतर निहाल एंटरप्राइजेस VRCC बेलपाडा संघानं क्षेत्ररक्षण स्वीकारले. ऑन साईडला आपण बघू शकता तिकडे मात्र क्षेत्ररक्षक आहे टोटल 2 आणि इकडे ऑफ साईडला मात्र टोटल आहे ते 4. यावेळी मात्र डिपेंड पद्धतीनं हलक्या हातानं खेळलाय. एक धाव मिळेल बॅट्समनला आणि एका धावेनं मात्र आपण बघू शकतो जीवन 11 शिवतेज मोरबे चौक संघाची धावसंख्या 9च्या घरात. बिनबाद 9 सुरुवात. पहिला पॉवर प्ले चालू आहे आणि गोलंदाज हितेश मोरबेकर वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या कोट्यातील हा पहिला षटक घेऊन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर आहे. 3 चेंडू संपले, 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. आता मात्र नवीन फलंदाज इकडे स्ट्राईकला तो चंदू राणे. चंदू राणे यावेळी मात्र पहिलाच चेंडू फेस करेल. बॅटची कडा लागली तिकडे शॉट फाइंडरला क्षेत्ररक्षक आहेत. धाव काही मिळणार नाही आणि अशा पद्धतीनं हे मात्र षटक संपण्यासाठी अद्यापपर्यंत 2 चेंडू बाकी आहेत. परंतु 4 चेंडूमध्ये टोटल 9 धावा आलेल्या आहेत. चांगलं असं दमदारी आयोजन नियोजन. निहाल एंटरप्राइजेस VRCC बेलपडा संघ टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करते. एक खेळाडू आपण बघू शकता 5 स्लिपमध्ये आहे, एक गलीमध्ये एक पॉईंट आहे, एक शॉट कव्हर आहे. तिकडे मात्र थोडासा ऑन साईडला शॉट पॉईंट लेग आणि शॉट स्क्वेअर लेग आहे. ही फिल्डिंगची व्ही रचना आहे. एक मिडॉन दायऱ्याच्या आतमध्ये आहे. यावेळी जोरदार मारायचा होता, विकेट किपर कुठेतरी चुकी करतोय परंतु रन काही मिळू शकत नाही आहे. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता झाली. षटकातील 1 चेंडू शिल्लक आहे. पहिला मॅन्डेटरी पॉवर प्ले आणि पॉवर प्लेमध्ये अगदी तिकडे बॅट्समननं धीरजनं मात्र 2 चौकार ठोकले होते. एक सिंगल काढली धीरज वैयक्तिक 9 धावसंख्येवर खेळते. शेवटचा चेंडू. तमाम प्रेक्षकांचं लक्ष मात्र या मॅचकडे आहे. यावेळी मात्र अगदी मिडॉन दायऱ्याच्या आतमध्ये आहे. स्टंपिंग करण्याचा प्रयत्न परंतु एकच धाव मिळेल आणि एका धावेनं मात्र हे षटक संपलं गेले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टोटल धावा बोर्डावर लागल्यात त्या म्हणजे 10. बिनबाद 10 अशी सुरुवात जीवन 11 शिवतेज मोरबे चौक संघाची. चांगली अशी चमकदारी ट्रॉफी चमचमणारी चांगली आमची साऊंड सिस्टीम. अगदी 2 बाईक आहेत आणि
3 सायकल आहेत, अगदी चमकदार ट्रॉफ्या आहेत आणि एकदा भला मोठा आयोजन आपण चौफेर बाजूला लक्ष लावला तर मात्र प्रेक्षकांची मांदी आली आहे, व्यासपीठावर मात्र पाहुण्यांची मांदी आली. अशा परिस्थितीमध्ये दुसरा षटक घेऊन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर येतोय. वैयक्तिक पहिला आणि संघाच्या कोट्यातील दुसरा षटक गोलंदाज अक्षय मोरबेकर. हा दुसरा पॉवर प्ले असेल. यावेळी मात्र 3 खेळाडू सीमारेखेच्या नजदीक असतील. एक खेळाडू पॉइंट आहे तिकडे, एक शॉट कव्हर पॉइंटला आहे. यावेळी जोरात मारलाय, समोर मारलाय, कदाचित असेल बॅकस्क्रीनला. हा आलाय खणखणीत षटकार. थंडीचा महिना इकडे मात्र षटकार आला आणि संघाची धावसंख्या मात्र पुढे सरसावली 16च्या घरात. यावेळी मात्र चेंडू शरीरावर आदळलाय, पण एक धाव मिळेल लेग बायच्या स्वरूपात आणि या एक धावेने इकडं मोरबे चौक संघाची धावसंख्या 17च्या घरात. सर्वजण मात्र क्रिकेटला पाहतात, क्रिकेटच्या मॅचला पाहतात आणि क्रिकेट मात्र अगदी या रायगडच्या कानाकोपऱ्यात क्रिकेट एवढा लोकप्रिय आहे की आपण बघू शकता मार्च महिनासुद्धा बुक आहे पूर्णपणे. इतक्या मॅचेस आहेत. थोडी आचारसंहिता लागली होती म्हणून तर तो 1 महिना पूर्णपणे थांबला गेला. नंतर फेब्रुवारीमध्ये जवळजवळ मॅचेस संपतात, कारण होळीनंतर मॅचेस नसतात, परंतु आता होळीनंतरसुद्धा मॅचेस आहेत. स्ट्राईकला फलंदाज आहे तो धीरज राणे. 9 धावसंख्या करतो. इकडे कॅचची संभावना. प्रयत्न चांगला होता, चांगला प्रयत्न होता, परंतु चेंडू चाललाय तिकडं. काय होईल बघा, चौकार होईल काय नाही. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. धावायला लागेल फलंदाजांना आणि मिळतील या चेंडूवर मात्र वाटते. धावसंख्या 2 मिळतील आणि या 2 धावेने संघ पोहोचेल 19च्या घरात. एकीकडे आपली ऑपरेटिंग चालू आहे, एकीकडे आपल्या पोटामध्ये जेवण गेलं आणि मात्र अंकितला सलाम दिलाय. जबरदस्त. कदाचित आमची शाबीर गाजीला हा निमंत्रण असेल की स्वप्नात येईल. आणि संघाची धावसंख्या 23 आणि चांगल्या पद्धतीने आमची ही जोडी आहे, A1 जोडी शाबीर गाजी आणि आशिष फडके यांची. दोघांचंही मनापासून कौतुक. असंच आपण नेहमी योगदान देत जा. पण षटकातील मात्र अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. उजव्या हाताचा फलंदाज स्ट्राईकला इकडे आहे, मात्र तो धीरज राणे एका साईडनं आपला किल्ला चांगल्या पद्धतीने लढवते आपल्या संघासाठी. यावेळी मात्र गती परिवर्तनाला चेंडू होता, चेंजेस ऑफ पेस म्हणतात. टप्पा पडल्यानंतर थोडासा स्लो झाला आणि मग आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न होता, तो मात्र पूर्णपणे फेल गेला. संघाची धावसंख्या थांबली, ती म्हणजे 23च्या घरात. बिनबाद 23 अशी सुरुवात आहे जीवन 11 शिवतेज मोरबे चौक संघाची. अक्षय आउट, कॉट बिहाइंड. इकडं मात्र पहिला मोरा तंबूत परतलाय फलंदाज धीरज राणे. मोरा तंबूत परतले. इकडं आमची शाबीर गाजी यांना विनंती असेल की आपल्याला नाचायचं असेल तर आपण तिथं आमचे सुशांतभाई त्यांच्यासमोर नाचू शकतं, म्हणजे लोकांना थोडासा आनंद होईल. एकटंच अंग हलून उपयोग नाही आहे. आणि इकडं पहिला मोरा तंबूत परतला. 23 धावसंख्येवर 1 विकेट बाहेर गेली आहे मैदानाच्या.
आणि नवीन फलंदाज आलाय तो म्हणजे प्रथमेश राणे. वन डाऊन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. षटक संपलं गेले अक्षय मोरबेकर यांचं. 2 षटकानंतर जीवन 11 शिवतेज मोरबे संघाची धावसंख्या टोटल बोर्डावर लागली ती म्हणजे 23ला 1 गडी बाहेर. षटकातील अर्थात 3 षटक अद्यापर्यंत बाकी आहेत आणि वैयक्तिक पहिल्याने संघाच्या कोट्यातील मला वाटते हा 3रा गोलंदाज कॅप्टनने त्याला यूज केलाय. नाव आहे सागर मोरबेकर. सागर मोरबेकरच्या समोर मात्र उजव्या हाताचा फलंदाज स्ट्राईकला आहे. प्रथमेश नाही चंदू राणे मात्र स्ट्राईकला आहे. 3ऱ्या षटकातील पहिला चेंडू फेस करेल. आणि यावेळी चेंडू मात्र आउटसाइड ऑप्टम होता. फलंदाजाच्या शरीरापासून दूर ठेवला होता. चेंडू फळीमध्ये संपर्क झाला. निर्धाव चेंडू सांगता प्रेक्षक मात्र अगदी डोळ्यात तेल घालून ही मॅच पाहतात कारण क्रिकेटवर असलेलं प्रेम आहे प्रेक्षकांचं. सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. आपला अनमोल वेळ देऊन मात्र आपण टुर्नामेंट शोभा वाढवतात. पुढचा चेंडू सागर यांचा. चेंडूसाठी तिकडं मात्र शॉर्ट थर्डमॅनला चेंडूला अडवलाय. बॅटची कडा लागली. एकच धाव मिळेल आणि एका धावेने संघ पोचेल 24च्या घरात. धावा 24 झाल्या बोर्डावर. षटकातील अद्यापर्यंत 4 चेंडू शिल्लक आहे. 3रा ओव्हर चालू आहे. आणि इकडं मात्र पुन्हा एकदा विकेट किपर गलती करतात परंतु आउटसाईडला ऑप्टम असल्याकडे पंचांनी दोन्ही हात पाहिले आणि इशारा दिला की चेंडू खराब आहे. वाईट चेंडू आहे. नरकातला चेंडू आहे. नासका चेंडू आहे. आणि संघाची धावसंख्या 25च्या घरात. पुन्हा चेंडू टाकायला लागेल गोलंदाजाला अर्थात सागरला. 25. यावेळी ओव्हरपिच बॉल आहे समोर आणि तिकडं मात्र लॉंग ऑनला मिसफिल्ड होते. कॅचचे स्पिन दम्याचा प्रयत्न चांगला होता परंतु एकच धाव मिळेल आणि या 1 धावेनं मोरबे चौक संघाची धावसंख्या 26च्या घरात. 26ला 1 गडी मैदानाच्या बाहेर गेलाय. चांगली अद्यापर्यंत गोलंदाजी चालू आहे. समोर आता फलंदाज प्रथमेश राणे वैयक्तिक 1 धावसंख्येवर खेळतोय आणि बॅकफुटला जाऊन यावेळी चेंडूला पूल करायचा होता. चेंडू गॅपमध्ये गेला. क्षेत्ररक्षक आहेत तिथं. चेंडूला अडवतील. चेंडूला उचलेसपर्यंत फलंदाजाने 1 धाव पूर्ण केली आणि 1 धावेने संघ पोहोचेल 28च्या घरात. 27. येस प्रथमेश मात्र यावेळी स्ट्राईकला. प्रथमेश राणे. मगाशी मात्र म्हात्रेंची लाईन होती. यावेळी राणेंची लाईन आहे परंतु बघूया ऑनड्रॉय केलाय. तिकडं क्षेत्ररक्षक आहेत. 1 आणि मिसफिल्ड या पद्धतीत 2 धावा. खराब थ्रो आला. 3री धाव होईल. धावायला पाहिजे. धावा कशाही एकत्र करा पण धावा एकत्र करा हे क्रिकेटमध्ये महत्वाचं आहे. 3 धावा मिळतील आणि 3 धाव्यानं मात्र संघ पोचेल तो 30च्या घरात. धावा झाल्या 30. षटकातील मला वाटते हा चेंडू शेवटचा असेल सागर यांचा. चंदू राणे स्ट्राईकला आहे. यावेळी मात्र बस्त पंच केलाय कव्हर पॉइंटला. क्षेत्ररक्षक तिथं आहेत आणि स्वीपर कव्हरच्या खेळाडूने मात्र चेंडूला अडवलाय. एकच धाव मिळेल. षटक संपले गेले आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण बघू शकता जीवन 11 शिवतेज मोरबे चौक संघाची धावसंख्या आहे ती 31. 31ला 1 गडी मैदानाच्या बाहेर. उर्वरित 12 चेंडूचा खेळ बाकी. पाणी पाहिजे असेल तर आपण मात्र कॉल करा. नसेल तर मात्र डीजे मास्टरला बोलू. वाजवा पाण्यासारखं गाणी. भक्तिभावा जे होत आहे त्यात काय प्रश्न नाही आहे.
परंतु 3 षटकं संपली गेलीत आणि इकडे मात्र आता प्लॅनिंग बनवलं, कारण 2 षटके जी आहेत शेवटची ती थोडीशी हाणामारीची आहेत. येस, डोंगऱ्याचा पाडा गावातील वारकरी संप्रदायाचा पाया रचणारे आदर्श व्यक्तिमत्व शनिवारजी बुवा फडके यांचे सुपुत्र सोपानजी फडके यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे सर. यस, धन्यवाद सुजान भाई. आणि मात्र संघाची धावसंख्या 3 षटकानंतर 31. मोरबे चौक पहिल्यांदा बॅटिंग करतोय आणि नियाल एंटरप्राइजेस VRCC बेलपडा संघ गोलंदाजी करतोय आणि इकडे मात्र गोलंदाज हितेश मोरबेकर वैयक्तिक दुसरं आणि संघाच्या कोट्यात 4थं षटक. इकडं मोरबेकर एक टीममध्ये मोरबेकर आहेत आणि दुसऱ्या टीममध्ये राणे आहेत आणि कुटारीमध्ये म्हात्रे होते आणि खिडूकपाडामध्ये उलवेकर. आणि चांगला चेंडू अगदी गतीनं टाकला होता, आउटसाईड ऑफ स्टंप होता. चेंडू फळीमध्ये संपर्क झाला नाही, निर्धाव चेंडूची सांगता होते. कसे पण घुसा पण मारा. चंदू इकडं स्ट्राईकला आहे आणि चंदूला मात्र गोलंदाजी एवढी घातक होते की चेंडू प्रयत्न करतो जाग्यावरनं उचलण्यासाठी, परंतु चेंडू फळीमध्ये संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची सांगता काय सुरेख गोलंदाजी हितेशनी लाईन पकडली. अगदी विशेष कौतुक करावं तेवढं कमी आहे गोलंदाजाचं. 31 लॉस ऑफ 1. पुढचा चेंडू आणि हा चेंडू पंच भोसले साहेब ऑप्टमच्या बाहेर असल्या कारणानं त्यांनी वाईट घोषित केलंय. परंतु म्हणून म्हणतो ना की जास्त जवळून मॅच कोण बघतात तर अंपायरच बघतात. आम्ही मात्र अगदी दुरून कॉमेंट्री करतो. त्याच्यामुळे पंच हे क्रिकेटच्या मैदानावरचे अगदी देव आहेत. कधी कधी देवानं सुद्धा हल्ला होतो. आणि इकडे मात्र एक धाव मिळेल. इकडे मात्र शॉट दरम्यान चेंडूला अडवला गेलाय आणि संघाची धावसंख्या 33 धावा. कारण आम्ही त्या दिवशी ट्रॉम्बेल होतं त्यावेळी बघितलं वर्सेस मॅच पेटची आणि मग तिकडं झाला पंचांकडे गडबड आणि मग आले मैदानामध्ये पाऊण तास गेला आणि पुन्हा आम्ही मग 3:15 आम्हाला वाटलं गाडी मानपूरला असेल पनवेलचा 4ची पुन्हा गाडी होती 5:15 पुन्हा तिथून झोप आहे डायरेक्ट CSTला पर्याय बरोबर आहे. आणि यावेळी मात्र हवेत चेंडू आहे आणि चांगली जंप मारली, जांबवंतासारखी उडी मारली बघा आणि रनआउटची संधी, परंतु मात्र इकडे लेजी होती, थोडासा जमू शकत नाही. आणि संघाची धावसंख्या 2:35च्या घरात रेकॉर्ड. आणि बघा आमच्या कुणाल भाईला मी सॉरी सांगितली मगाशी की काय झाली ते, कारण ती सकाळी झोप असते ना ती वेगळी असते, समजत नाही काही. आणि यावेळी उंची जास्त लांबी कमी फसलाय फटका. ओ तुम्ही केलंत काय भाऊ, असं नाही व्हायला पाहिजे. तुम्ही जाणूबुजून असं म्हणणार नाही की केलंत म्हणून, होते असं, परंतु कॅचेस विन द मॅचेस. तुम्हाला माहिती नाही रोहित शर्माची जेव्हा कॅच तिसारा परेने सोडली ना 264 धावांचा कीर्तिमान रेकॉर्ड स्थापित झाला. श्रीलंकावरून 2 वेळा मला तिसारा पर्याचा फोन, त्याने मला आजही दुःख होते त्या गोष्टीचं. संघाची धावसंख्या 37च्या घरात. यावेळी मात्र आता मात्र कव्हरला बघूया होते का ड्रॉप. तुमच्या हातातून सुटली होती, पण मात्र दुसऱ्या टर्मला अगदी पकडला गेला खेळ आणि फलंदाज मैदानाच्या बाहेर प्रथमेश म्हात्रे प्रथमेश राणे माफ करा म्हात्रेच होते. प्रथमेश राणे मैदानाच्या बाहेर वैयक्तिक संघासाठी त्यांनी धावा जमवल्यात, ते मला तरी वाटते 8 वाजवाटीची.
आणि जेव्हा हे गाणं व्हिनस कंपनीच्या माध्यमातून आणलं गेलं ना व्हिनस कंपनीसमोर, त्यावेळी व्हिनस कंपनीचे मालक स्वतः बोलले होते हे पोपळ इपट काय चालणार नाही आहे. आणि जेव्हा कॅसेट बाजारामध्ये मित्रांनो काढली गेली आणि ती कॅसेट काही चालली नाही आहे, आणि त्यावेळी विठ्ठल शिंदेना स्वतः मात्र व्हिनस कंपनीचे मालक बोलले की मी तुम्हाला बोललो होतो की हे गाणं काढू नका, चालणार नाही, चांगल्या सिंगरकडनं गाऊन गेलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर विठ्ठल शिंदे यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही याची ॲडव्हर्टाईज रेडिओ लाईन पेपरमध्ये करा. आणि जेव्हा नंतर गाण्याने भरारी घेतली, अक्षरशः हे गाणं गल्लीपासून दिल्लीपर्यंत पोहोचला गेला. मिलिंद शिंदे यांनी सांगितलं की आम्ही चारणाची लॉटरी काढण्यासाठी गेलो आणि 1 रुपयाची लागली. एक किस्मत आहे मित्रांनो, नशीब कोणाचे का असतील सांगू शकत नाही. नशिबावर सगळं काही चालतो. नशीब जर सर्वश्रेष्ठ नसते तर बिरबल किती हुशार होता राजापेक्षा, पण तो राजा होऊ शकला नाही. धन्यवाद. असंच प्रेम राहू द्या. आता माईक बंद केला, कारण मी जे काय खातो ते भोसले सरांच्या कानात आवाज जातो, त्याच्यामुळे थांबलेलं बरं. 37 धावा बोर्डावर लागल्यात. षटक संपले गेले मला वाटते 4. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 13 आले, तर 1 विकेट मिळाली. तिसऱ्या षटकामध्ये 8 धावा आले तर विकेट नाही, आणि या षटकामध्ये 6 धावा आल्या, 1 विकेट ही तेजला भेटली. आता शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि गोलंदाज आहे बॉलर सिद्धेश पाटील. निश्चित आमचे हरिभक्त पारायण बाबूराव फडके, क्रिकेटची प्रचंड आवड आहे बघा, आणि प्रभुदादांचे ते वडील देखील आहेत. त्यांना क्रिकेट प्रचंड आवडतो. जेव्हा डोंगरचा पाडा संघ खेळतो ना, आता वलपमध्ये खेळत होता, त्यावेळेला देखील बाबाने जल्लोष केला होता त्यांचा खेळ पाहून. शेवटचे 6 चेंडू सिद्धेश पाटील बॉलिंग ट्रॅकवर आहे, आणि सिद्धेशच्या समोर फलंदाज आहे तो म्हणजे चंदू राणे. शॉर्ट प्लेन होता, यावेळी मात्र आखो टप्प्याचा बॉल, परंतु दिशाहीन कुठंतरी गोलंदाजी बघायला मिळाली. भरकटली होती गोलंदाजी, आणि अशा प्रकारे पंचांनी व्हाईट घोषित केलाय. 1 धावेने संघ पोहोचेल अडोतीसच्या घरात. सुधीर आगलावे कोलवाडीचे आमचे परममित्र. आणि यावेळी मात्र इकडं सुंदर स्ट्रोक कट केलाय, परंतु सिपर कव्हरला खेळाडू उपस्थित आहेत. 2 धावा मिळतील चंदूला, आणि 2 धावेने मात्र चंदूची वैयक्तिक धावसंख्या 13 आहे, आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या 40च्या घरात पोहोचते. 2 मोहरे मैदानाच्या बाहेर गेलेत. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत, आणि 5 चेंडूवर मात्र मोठे फटके येणे अगदी महत्त्वाचे आहेत. आणि यावेळी चंदू आणि शुभमला काहीतरी करायला लागेल, कारण जर धावांची गती वाढवायची असेल तर मोठ्या फटक्यांची जरूरत आहे. षटकार चौकार यायला पाहिजे, पण क्रिकेटमध्ये कसंही करा, रन एकत्र करा. यावेळी बॅटाने पॅडमध्ये टाकला होता, आणि इकडे मात्र पॅडला आदलला चेंडू. पंचांचा बोर्ड आकाशाकडं. चंदू राणेची पारी संपली. मला तर 13 धावांची पारी झाली समाप्त, आणि संघाची धावसंख्या 40ला. 3 गडी मैदानाच्या बाहेर. तीन सामने आपल्याकडे बाकी आहेत. सेकंड राऊंडचे 2 सामने आणि थर्ड राऊंडचा 1 सामना. परंतु यानंतर 2 विजेता संघ खेळणार. ते 2 संघ आहेत मोरबे, अर्थात आदिया 11 DCC मोरबे, आणि त्यांना फाईट करेल JDM बेलवली. तर दोन्ही संघाने तात्काळ उपस्थिती दाखवायची आहे. यानंतरची लढत आणि टॉस होणार. जाऊया अशा या सामन्याकडे, आणि पुन्हा एकदा जोडले जातील अमितजी म्हात्रे, जोय पेन, हिंदीचा 1 आणि मराठीचा बुलंद आवाज. आणि यावेळी षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत, आणि जोरदार मारण्याचा प्रयत्न. प्रॉपर चेंडू मात्र मिडलमध्ये आला नाही बॅटच्या. 1 धाव मिळेल. दुसरी धावण्याचा प्रयत्न तुतुमैम होते, आणि मला वाटते पंच सांगतील का आहे आउट. विकेट नंबर 4 मोहरा तंबूत परत रनआउटच्या स्वरूपात. धावसंख्या 41. 41ला 4 मोहरा तंबूत परत. दयनीय अवस्था अशी वाटते मराठीची.
ना तेव्हा आनंद शिंदेना एकच मुलगा होता, त्याचं नाव हर्षद होता. आणि जेव्हा उत्कर्ष झाल्यानंतर या गाण्याने जेव्हा त्यांना संगीताने अगदी प्रॉपर उंचीला नेला तेव्हा त्याचं नाव उत्कर्ष ठेवला. मग त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये स्वतः सांगतात की माझ्या मुलांचे कशी काय नावं ठेवली ती, उत्कर्ष झाला त्यांचा म्हणून त्याचं नाव उत्कर्ष ठेवले. स्वतः ते डॉक्टर आहेत. आणि काय आवाज, 87ची गोष्ट आहे मित्रांनो, 87ला गायलेलं गाणं आहे नवीन पोपट. आणि इकडे मात्र आता सागर पारगावचा पोपट फेल चौकार. काय गौतम मी काय म्हणणं तुझं बारी, मला तर साडी लावून आली अधिक, पण हेअर केस स्टाईल कशी आहे केसाची. आज उद्या मात्र काय ते डान्स होऊ द्या, प्रेक्षकांचं तू मनोरंजन केलंस ना. हा थँक्यू. 12 वाजलेले आहेत. DJ मास्टरने ठोका दिला आहे की आता वाजवीन काय असेल ते पुढं. आणि इकडं मात्र घ्या कॅच, सोडू नका. घेतली कॅच कव्हरला. अशा पद्धतीनं 5वा मोहरा तंबूत परतलाय. संघाची धावसंख्या 45, लॉस ऑफ 4. DJ पोपट मैना पडतो ग. शाबीर गाजी यांचं इंस्टाग्रामला त्यांचं अकाउंट आहे शाबीर किंग म्हणून. तेव्हा तुम्ही जास्तीत जास्त त्यांच्या अकाउंटला काय म्हणतात ते फॉलो करा आणि त्यांच्या अकाउंटला बघा काय काय आहे ते. म्हणजे तुम्हालाही अधिक त्यांचा डान्स बघा, ते कसे दिसतात ते बघा आणि फॉलो करा, जेणेकरून त्यांचा चॅनल खूप उंचीवर जाईल. शेवटचा चेंडू शिल्लक, षटकातील शेवटचा चेंडू हा स्लॉगर होता. 45 धावा पडावं लागल्यात. 45. ओ सुंदर बॉल अगदी गतीनं टाकला होता. तिकडं रनआउट असेल आणि अशा पद्धतीने इनिंग संपली गेली. निर्धारित 5 षटकामध्ये जीवन 11 शिवतेज मोरबे चौक संघाची धावसंख्या झाली सुधीरभाई 45 आणि विजयासाठी निहाल एंटरप्राइजेस VRCC बेलपडा संघाला 30 चेंडू आणि 46 धावांचं आव्हान आहे. हे आव्हान कशा प्रकारे पेळेल ते सांगण्यासाठी सुशांतभाई पाटील येतील मायक्रोफोनवर. परंतु आपण जाऊया, आमचे प्रवीणजी टेंबे सर उपस्थित आहेत, त्यांचं आपण उर्वरित काही असेल ते ऐकूया. थँक्यू. तर संघ आमच्यासोबत उपस्थित आहेत संगणक बेलवली आणि मोरबे. टॉससाठी मी आमंत्रित करतो खेडूपाडा गावातील मनोज उलवेकर आणि सतीश उलवेकर या 2 बंधूंना. मनोजी उलवेकर, सतीश उलवेकर. मनोज उलवेकर म्हटलं तर साहिलचे ते वडील देखील आहेत आणि त्यांचा मुलगा बायकर मॅन ठरला आताच. यावं मनोज उलवेकर आणि सतीश उलवेकर. आपल्या शुभास्ते टॉस करायचं आहे. सुरुवातीला संगणक सोबत फोटो काढला जाईल आमचे कॅमेरामॅन आणि त्यानंतर टॉस केला जाईल. शरद उलवेकर आणि मनोज उलवेकर. आता टॉस केला जाईल आणि एका संगणकाला टॉस तो सुपूर्त केला जाईल, तो टॉस विजेता ठरेल. टेल कॉल केला मोरबे संघाने आदेशने आणि यावेळी हेड आलाय. तर बेलवली संघाला टॉस द्यायचा आहे. पाहुण्यांना विनंती करतो टॉस आपण द्या त्यांना, कारण टॉस जिंकला त्या संघाने. बेलवली संघ टॉस जिंकलाय. एक महत्वाची लढत आहे. विजेता संघासमोर निर्णय काय घेणार यावेळी? क्षेत्ररक्षक करू. तुमचा संगणक घायल झाला मला वाटतं, मागच्या मॅचमध्ये त्याच्या बोटावरती लागलं आणि आता संगणक चेंज करण्यात आलाय. फर्स्ट फिल्डिंग घेणार समोर मोरबे संघाविरुद्ध मॅच झाली आहे का आतापर्यंत आणि काय सांगाल मोरबे संघाबद्दल, काय म्हणाल? ओ झाले मॅच याच्यामध्ये. चांगला संघ आहे, फाईट होईल का? ओ 100% फाईट करू. थँक्यू सो मच. मोरबे संघ इथे मोरबे संघ थांबायचा आदेश. बेलवली संघाने टॉस जिंकलाय, गोलंदाजी. आदेश आपण टॉस जिंकलं असतं तर काय घेतलं असतं? क्षेत्ररक्षण घेतलं. बॅटिंग मिळाली. किती धावांचं आव्हान सेफ असेल? कारण समोर इथे बेलवली संघ JTM खूप ताकदवर संघ आहे. जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू, कारण या ग्राउंडवर कोणताच स्कोर सेफ नाही, त्याच्यामुळे जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. पहिल्या मॅचमध्ये कशा प्रकारचा अनुभव आला? मैदानात खेळताना खेळपट्टी तुम्ही पाहिली जवळून, बॅटिंग बॉलिंग केली आणि संपूर्ण जो वातावरण आहे, थंडी भरपूर आहे आज, काय म्हणाल आज?
थंडी भरपूर आहे, परंतु खेळताना खूप मजा येते, त्यामुळे चांगला प्रयत्न करू, कारण स्पर्धा खूप छान आहे. त्यामुळं या स्पर्धेत पुढं आव्हान टिकवायचं आहे, त्यामुळे आम्ही 100% देऊ. थँक्यू सो मच. हे होते आदेश पांडव, कॅप्टन ऑफ मोरबे टीम. तर टॉस जिंकल्या बेलवली संघाने आणि तात्काळ आपण काही पाहुण्यांचा सन्मान करूया. सन्माननीय मनोजी उलवेकर आणि शरद उलवेकर यांना आयोजकांच्या शुभ हस्ते इथे सन्मानित केलं जाईल. पाहुण्यांचा आदरचित्त आणि यथोचित इथे सन्मान केला जातोय. मयूर फडके, महेश डोंगरे हे स्पर्धेचे आयोजक सध्या पाहुण्यांचा सन्मान करताना ऑन स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळतात. खिडूकपाडाचे हे मान्यवर आहेत आणि खिडूकपाडा संघ जिंकलाय एक सामना. तर आता जो संघ या मॅचमध्ये जिंकेल तो खिडूकपाडा विरोधात विजेता असा सामना खेळणार. सन्मान्य मनोजी उलवेकर भरपूर खुश आहेत, कारण त्यांचा मुलगा साहिल उलवेकर त्याला बाईक मिळाली, बायकर मॅन तो ठरला आणि खूप चांगला खेळ साहिलकडून आतापर्यंत क्रिकेटमध्ये झालाय. धन्यवाद. जाऊया आपण कमेंट्री बॉक्समध्ये आणि ऐकूया पुन्हा एकदा मराठी भाषेतील एक उत्तम आवाज आणि हिंदी भाषेतील उत्तम आवाज. आताच पाहुण्याने कौतुक केलं की हे समालोचक आहेत की कीर्तनकार. इतकं सुंदर तुमचा आवाज होता. नगरसेवक सतीश पाटील आणि मला वाटतं महबूब शेख साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खुश झाले की एवढं सुंदर त्यांना समालोचन ऐकायला मिळालं. सुशांत पाटील सर. थैंक यू. चलते मैदान की ओर इस वक्त सेकेंड इनिंग चालू होने जा रही है. 46 का टारगेट है, 46 रन बनाने हैं, 45 तो बनाए, टारगेट रखा 46 का. और सामने बल्लेबाज यहाँ पर स्ट्राइक पर डटे हैं, जो वार्म अप करके मैदान में चले गए, तो दूसरी तरफ गेंदबाज भी वार्म अप. इस वक्त अंपायर का इशारा, गेम ऑन. हितेश मोरबेकर और सागर मोरबेकर स्ट्राइक पर है. हितेश और गेंदबाजी के तौर पर सनी खाड़गे. पहली गेंद, 46 का टारगेट ये रही आपके सामने इस ठंडी में पहली गेंद. टैप करने का प्रयास, इस वक्त बॉडी को टकरा गई. जैसी पिच के ऊपर गिरी गेंद डॉट गेंद साबित हुई. हर एक गेंद यहां से इंपॉर्टेंट रहेगी, क्योंकि ये मुकाबला सेकेंड इनिंग में है और अब तक का ये लो स्कोर मैं जरूर कह सकता हूं. अब यहां पर एक गेंद तो कम हो चुकी है, 29 गेंदें बची है और 46 का टारगेट लेकर यहां पर कौन किसको रोकेगा ये देखने के लिए अब जितने भी दर्शक हैं ना, वो दर्दी दर्शक मैं जरूर कहूंगा. हमारे मेहमान भी अब तक यहां पर तशरीफ रख चुके हैं. टैप करने का प्रयास, इस वक्त स्क्वायर लेग की दिशा में खिलाड़ी दौड़ता हुआ और वहां पर खिलाड़ी दौड़ेगा और यहां पर रन चुराने की कोशिश, और देखते ही देखते गेंद गई सीमा रेखा के बाहर. 4 रन. क्या बढ़िया गीत लगा, और गीत के साथ हमारे मेहमान रोशन जी उलवेकर साहब, इनका यहाँ पर शुभागमन, हम तहे दिल से उनका प्रथम शब्द में स्वागत करते हैं. 4 रन के साथ यहाँ पर आगे जाना चाहेंगे. पहली गेंद डॉट आने के बाद उस गेंद को पहचाना, परखा, सोचा, समझा और बल्ले का एक अच्छा किनारा दिया और 4 रन के लिए भेज दिया. इस वक्त आप देख सकते हो 46 का टारगेट और उसमें से 4 चली गई और यहाँ पर 42 रनें बच चुकी है. इस वक्त जो गेंदबाज है सनी घाड़गे, उसको मौका है, चांस है इस गेंदबाजी में अपना कर्तव्य दिखाने का. यहाँ पर टैप करने का प्रयास था, फुटवर्क का इस्तेमाल नहीं, लेकिन थोड़े से डाउन जरूर हुए थे. डॉट गेंद आई. डॉट गेंद के साथ मैं जिक्र करना चाहूँगा, जो पिच के सामने वाले जो कैमरामैन हैं वो बिना किसी सपोर्ट के, यानी कि वहाँ पर जो हैंडलिंग कर रहे हैं ना, वाकई में उनका जिक्र करूँगा, बढ़िया काम कर रहे हैं. इस वक्त गली में से बाहर निकालने का प्रयास किया था, रिवर्स अटेम्प्ट किया, वहां पर 2 खिलाड़ी दौड़ेंगे, लेकिन दौड़ते समय इस वक्त इस बाजू में 2 बल्लेबाज जो है 2 रन चुरा चुके हैं. 2 रन के साथ स्कोरबोर्ड आगे जाएगा 6 के घर में. हमारे साथ जो स्कोरर बैठे ना, सुधीर अगलावे और केतन ढोंगरे, क्या बढ़िया काम है. पहली टूर्नामेंट देख रहा हूं जहां पर 2 स्कोरर है, एक दाहिनी कान में बता रहा है, एक बाई कान में बता रहा है, लेकिन परफेक्ट काम है उन लोगों का. उनकी बदौलत हम अच्छी कमेंट्री यहां पर कर रहे हैं. एक्स्ट्रा कवर की दिशा में कारपेट को घसीट भी गेंद, यहां पर रोक तो जरूर है, लेकिन दूसरी की कोशिश नहीं करेंगे. खिलाड़ी दौड़ चुके हैं वहां पर और 1 रन जरूर मिलेगी. 1 रन के साथ 7 रन स्कोरबोर्ड के ऊपर. घड़ी के कांटे देखिए 12:09 हुए और हम यहाँ पर जैसे जैसे
वक्त गुजरता जाएगा ना तो वैसे वैसे ठंडी आएगी। आप मंच के ऊपर देख सकते हो जो वीआईपी कोच जो है ना उसके ऊपर अब यहाँ पर जरूर यस गिरने लगी है जिसे शबनम कहा जाता है। तो चलिए अगली गेंद देखेंगे सनी गाड़गे की जिसने अब तक 5 गेंदें फेंकी हैं। ऊपर से उठाने का प्रयास, जरूरत थी स्ट्रोक की, अंतिम गेंद के ऊपर लगा दिया, 1 बाउंस, सीमा रेखा के बाहर 4 रन। बढ़िया गीत इस वक्त लगाएंगे तो जरूर। अब यहाँ पर बुधवार पलट चुका है, बुधवार आ चुका है और कई लोगों को मंगलवार उपवास था, अब बुधवार आए। कुछ लोग जो दर्शक जो है वो राह देखते कब 12 बजकर आगे निकल जाएंगे ताकि घसे को थोड़ा गले को थोड़ा यहाँ पर गीलापन महसूस हो जाए। तो क्रिकेट की ये परिभाषा आप देख सकते हो, कई सारे सपोर्टर होते हैं जो हमारे टीम का उत्साह बढ़ाने का काम करते हैं और वो भी इंजॉय करते हैं और हमारे दर्शकों को, हमारे खिलाड़ियों को भी इंजॉय करने के लिए देते हैं। उन तमाम दर्शकों का हम ग्रामस्थ मंडल डोंगरिया पाड़ा इनकी तरफ से हम ढेर सारी शुभकामनाएं और थैंक यू सो मच। आपकी बदौलत ये टूर्नामेंट 12वें साल के तप में अच्छी बन रही है। 11 रन हो चुके हैं, आप देख सकते हो हमारी तरफ कैमरा मुड़ चुका है और कैमरामैन की मैं तारीफ करना चाहूँगा क्योंकि जो स्ट्रेट पिच के सामने बैठा हुआ जो है ना उसे कोई भी वहाँ पर छाव नहीं है, मतलब वो अब धूप में खुद अकेला है और कोई सपोर्ट नहीं उसको। हमारे बीच तो 2-2 है, थोड़ी सी गर्मी महसूस होती है लेकिन उसको कुछ नहीं है। तो जरूर यहाँ पर उनका काम आज के नाइट में सबसे बेहतरीन है। ये देखिए कवर के ऊपर से खेलना चाहता था लेकिन ये वाइड गेंद आई, उसने पहचाना इस गेंद को अगर बल्ले के ऊपर ले तो जरूर कुछ मिल सकता है, लेकिन उसे ये भी मालूम था कि ये वाइड गेंद हो सकती है। तो जरूर अंपायर ने दर्शाया ये वाइड गेंद। 12 रन स्कोरबोर्ड के ऊपर। पहले ओवर में आपने देखा 11 रन थे और ये दूसरी ओवर जारी। रिवर्स खेलने का प्रयास, इस ठंडी में ये गर्माहट लाने वाला सिक्सर। बाबा बाबा घुमाइला घुमाइला तो बायर षटकार। जी जरूर देखिए, कला देखिए हमारे मास्टर की, टाइमिंग, समय सूचकता इसे कहते हैं। इस गेंद के ऊपर 6 आने के बाद अगली गेंद किस तरह होगी, बदलाव लाने का प्रयास इस वक्त गली को ढूंढा है। थर्ड मैन की दिशा में गेंद चली गई, सीमा रेखा की बाहर 4 रन और एक चौवा। पर अब 24 की जरूरत है। जिस रनों की तलाश है ना वो रन अब यहां पर चुराने में सफल हो रहे हैं बल्लेबाज, जिसकी जरूरत है। लेकिन गेंदबाज को अभी भी कोई भी यहां पर सफलता नहीं मिली है जिसकी जरूरत है। ये देखिए और एक अटेम्प्ट किया, खिलाड़ी दौड़ रहे हैं लेकिन उसके पहुंच से बाहर, 1 बाउंस सीमा रेखा की बाहर, ये 4 रन। क्या बढ़िया प्रदर्शन इस वक्त बल्लेबाज हितेश मोरबेकर कर रहे हैं। 0-4, 0-2, 1-6, 4-4 यानी कि 2 लगातार बाउंड्रीज उसने लगाए हैं और अपने टीम को एक अच्छे समीकरण में लाया है। रनों की संख्या हो चुकी है इस वक्त 26 रन बिना किसी विकेट के नुकसान पर। गेंदबाज है प्रथमेश राणे। आगे आगे खेलने का प्रयास, इस वक्त बैट्स को उखाड़ लिया है। यह पहला विकेट डगआउट में आता हुआ। डीजे
लॉन्ग मीटिंग ना ले, यह विनती करूंगा मैं, अंपायर से भी विनती करूंगा। चलिए आप आज इस नाइट में बहुत सारा सपोर्ट कर रहे हैं और आपका भी शुक्रिया अदा करूंगा। हमारे चौधरी सर, हीरामन भोसले सर, कैलाश भोईर सर, ये तीनों भी अंपायर है ना, त्रिमूर्ति है और हमारे नाइट टूर्नामेंट के लिए। और हमारे कमेंटेटर्स आप भी बहुत कमाल के वेरिएशन है। देखिए दोनों कमेंटेटर्स की मैं तारीफ करूंगा, दोनों ने हिंदी में, मराठी में, दोनों भाषा में आप दोनों भी कमेंट्री कर रहे हैं। ये बहुत बड़ा हुनर है क्योंकि ये शब्द रचना बहुत अलग अलग तरीके की दोनों की अलग है और दोनों का जो वॉइस टैलेंट है वो भी अलग होता है, ऊपर नीचे उतार चढ़ाव करना। मैं अमित जी मात्रे और सुशांत दादा आपका आभार व्यक्त करूंगा कि मल्टी टैलेंटेड पीपल मैंने आज इनवाइट किया इस कॉम बॉक्स में, ये बहुत तारीफ की बात है। और देखिए कितना बढ़िया माहौल बना है, ये दर्शक देखिए, गुलाबी ठंडी है, शबनम गिरी, आपने सही कहा, लेकिन उसके बावजूद भी क्रिकेट की गर्मा गर्मी कम नहीं होगी यहाँ पे, नोक झोंक। जी ज़रूर, ये सब आपकी बदौलत है, आयोजनकर्ताओं की बदौलत है जो हमें मौका यहाँ पर दिया है और मौके का फ़ायदा उठाने का काम इस वक्त कुछ शब्दों में हम कर रहे हैं। यहाँ पर अगर कोई गलत शब्द निकलेगा ना तो हमारे हैं, तो जरूर माफ़ी चाहूँगा, लेकिन सब यहाँ पर जो हमें चांस दे रहे हैं ना, सभी का हम तहे दिल से शुक्रिया अदा करते हैं। तो हमारे मंच पर देख सकते हैं प्रहलाद जी उल्वेकर भी मौजूद है, इस मैच का आनंद ले रहे हैं। खिड़ुकपाड़ा के दर्शक जुड़े हैं, बहुत ही अच्छे कमेंटेटर्स है, एक ज़माने में हमारे साथ कमेंट्री करते थे खिड़ुकपाड़ा में। और मैं कहूँगा कि टूर्नामेंट में बहुत कुछ अलग चीज़ है। सुशांत सर आप देखिए, ये खिलाड़ी बहुत नसीबदार है कि ये टूर्नामेंट्स पे उन्हें मौका मिला है। और मैं कहूँगा जो 48 टीमें है ना, उनमें से जो टीम को मौका नहीं मिला, अभी वो लाइव में देख रहे होंगे, काश हम इस ट्रॉफी में खेलते, तो वो टीमें मतलब अफसोस जता रही होगी कि हमें इस टूर्नामेंट्स में इस बार मौका क्यों नहीं मिला। इतना बढ़िया आयोजन है कि हारने वाली टीमें वापस आने की कोशिश करें कि भाई कि हम हारे, हमें वापस खेलना है। इतना बढ़िया आयोजन है। रोशन उल्वेकर 5155 इनका सम्मान किया जाएगा। मैं रिक्वेस्ट करता हूँ आयोजनकर्ताओं को, खिड़ुकपाड़ा रोशन उल्वेकर 5155 उनका लक्की नंबर है और उनका सन्मान किया जाएगा। या रोशन जी तुमचं स्वागत केलं जाईल। थोडासा आपल्याला वेळ मिळाला आहे आणि संपूर्ण आमचा प्रेझेंटेशन बॉक्स तुम्ही पाहताय, समोरच्या कॅमेरामधून तो अँगल इथे फॉर्च्यून इव्हेंटने कॅप्चर केला आहे। त्या अँगलमधून तुम्ही आता एक VIP डाईस तुम्हाला पाहायला मिळतं। सुशांत सर, एक मोठी मी म्हणेल स्पर्धा आहे सध्या तरी जी टेलिकास्ट टीम टेलिकास्ट करते, परफेक्ट आपण म्हणतो ना परफेक्ट कार्यक्रम, परफेक्ट नियोजन, ते फॉर्च्यून इव्हेंटने मात्र चांगलं काम केलं आहे। जी नक्कीच, आपण नेहमीच पाहतो फॉर्च्यून इव्हेंट सातत्याने मैदानावरच्या ज्या प्रत्येक गोष्टी आहेत ना, आयोजनकर्ता असतील, समालोचक असतील, अंपायर असतील, रसिक प्रेक्षक असतील, या सगळ्या गोष्टी हुबेहूब आपल्या सूक्ष्म कॅमेऱ्यातून टिपत आहेत। आपण पहा, बाळाराम पाटील चषक 2025 डोंगऱ्याचा पाडा आयोजित या ग्रामस्थ मंडळांच्या या आयोजनाची शोभा सद्यस्थितीमध्ये कॅमेऱ्यामध्ये टिप्पणी केली जाते, आपण पाहू शकाल। हेच सुंदर काम आहे। यूट्यूबवरती मित्रांनो जा, यूट्यूबच्या ब्रँडेड चॅनलला अर्थातच फॉर्च्यून इव्हेंटला सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर करा, कारण आपल्या भावाचं चॅनल आहे आणि आपल्या भावासाठी आपण नेहमीच उभं राहिलं पाहिजे, नावासाठी नहीं, गावासाठी, माझ्या भावासाठी। चलिए, इस वक्त 15 रनों की जरूरत है और सामने बल्लेबाज है योगेश मोरबेकर। ऊपर से उठाने का प्रयास, इस वक्त गेंद समझ नहीं पाई, पैरों तले गेंद डाली थी, डॉट साबित हुई। मैं जरूर सागर मोरबेकर का जिक्र करना चाहूँगा। 2 ओवर निकल चुकी है और पहले ओवर की अंतिम गेंद मिली, चौवा लगाया, दूसरी ओवर की अंतिम गेंद मिली, चौवा लगाया। शायद उसे अब यहाँ पर ये याद दिलानी होगी कि इस ओवर की अंतिम ओवर में भी वो चौवा लगाए। अगली गेंद, ये गेंद को स्लो किया, कलात्मक सुंदरता है, ऐसी गेंदबाजी हर कोई नहीं करता है दोस्तों। ये होशियारी एक चतुर गेंदबाज या ऑलराउंडर को होती है। इस वक्त धीरज राणे है, उसने ये दिखाई है। रनों की संख्या भले ही कमी है, लेकिन अपनी गेंदबाजी अच्छी साबित करना ये अपना प्रथम कर्तव्य वो निभा रहे हैं। अगली गेंद, ये देखिए किनारे पे लगी और ये और विकेट का नुकसान। अंपायर की उंगली ऊपर, मैदान से बाहर जाना होगा योगेश मोरबेकर को। डीजे डीजे मास्टर
जितना नाम लिया जाए उतना कम है। मैं जरूर यहाँ पर बात करना चाहूँगा, जो मंच के सामने जो एक बड़ी ट्रॉफी है ना चमचमाती हुई, उसी के लिए सब ये भागदौड़ हमें नजर आ रही है। क्या कहोगे प्रवीण सर आप इसके बारे में? जो हमारी ट्रॉफी है उसके लिए सब खिलाड़ी दौड़ रहे हैं, खेल रहे हैं, एक दूसरे के साथ लड़ रहे हैं। देखिए, मैंने वर्ल्ड कप के बहुत सारे मुकाबले देखे। वर्ल्ड कप में यही होता है, आईपीएल में जो चैंपियन की ट्रॉफी होते हैं ना, मंच के सामने रखी होती है, जैसे अभी रखी है। तो ये जो आयोजक है, ये एक नहीं है, ये बहुत सारे हैं और सबके दिमाग से एक एक चीज़ निकलती है, उसे वो फॉलो करते हैं। देखिए, मैं आपको बताऊंगा, 3 महीने पहले इनकी प्लानिंग शुरू होती है। मंडप कलर कौन सा होगा, किसका मंडप होगा, डीजे कौन होगा, कमेंटेटर कौन होगा, अंपायर कौन होंगे, ये सब चॉइस करते हैं कि यही कमेंटेटर होने चाहिए, चाहे जितने भी पैसे लगे, यही अंपायर होने चाहिए, वही डीजे होने चाहिए। इनकी प्लानिंग बहुत ज़बरदस्त होती है। ये जो टूर्नामेंट है ना सुशांत सर, ये पैसों को नहीं तोलती, ये टैलेंट को ढूंढती है। और ये नाम बहुत बड़ा बन चुका है। आप देखिए, जितना भी प्रॉफिट होता है नई टीमों से, तो वो समाज कारण के लिए इस्तेमाल किया जाता है, पढ़ाई के लिए, आदिवासी विभाग में जो हमारे मागास वर्गीय गरीब लोग हैं उनके लिए इस्तेमाल किए जाते हैं। और हमेशा इन्होंने ये किया है। श्री राम मित्र मंडल जो है, विठ्ठल रखुमाई मित्र मंडल, मनात घर करणारी माणसं। जी जरूर, मैंने इसलिए कहा था, आदमी न कद से बड़ा होता है न पद से बड़ा होता है, लोगों की मुसीबतों में जो खड़ा होता है ना, वही सबसे बड़ा होता है। और अगर आपको बड़ा बनना है ना, तो लोगों को आप पहचानो, उसको क्या चाहिए, समाज को क्या ज़रूरत है, ये पहचानिए। और अपने हिस्से में से अपना वक्त, आपके पास ज़्यादा पैसा है तो थोड़ा पैसा, या फिर आप शारीरिक रूप से उसके साथ मदद कर सकते हो। कई सारे तन मन धन जिसे हम कहते हैं, ऐसे आप मदद कर सकते हो। मैदान में देखिए आप, 14 गेंदे और 14 रनों की ज़रूरत है। और इस वक्त गेंदबाज अभी भी यहाँ पर प्रयास कर रहे हैं अपने टीम के लिए। कुछ भी हो सकता है मैदान में। लोअर फुल टॉस गेंद ऑन साइड में चली गई, वहां पर खिलाड़ी तैनात गेंद को उठाएंगे। अभी भी मैच को छोड़ा नहीं है। यही होता है हर एक अच्छे खिलाड़ी का प्रदर्शन अपने टीम के लिए। इस गेंदबाज की बात करूंगा, अब तक गेंदें हो चुकी है कुल मिलाकर 4, माफ कीजिए 5, अंतिम गेंद है इस वक्त। 13 गेंदे और 13 की जरूरत। सामने बल्लेबाज है सागर, ऊपर से उठाया सागर की तरह। इस वक्त मैंने कहा था, पहली ओवर में 54 अंतिम गेंद के ऊपर, दूसरी ओवर में 54 अंतिम गेंद के ऊपर, और इस ओवर की अंतिम गेंद के ऊपर छक्का दागा है। तो ये खासियत बनाई है। चलो इसके लिए सुनते हैं गीत। छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा। इथली माती सांगून जाते शिवछत्रपतींची गाथा, इथली माती सांगून जाते शिवछत्रपतींची गाथा, सह्याद्रीनेही टेकिला त्यांच्या पुढती माथा। अहो तलवार हाती घेऊनही औरंगजेब रडला होता, तलवार हाती घेऊनही औरंगजेब रडला होता, कारण माझा शिवबा त्याला नडला होता। बोला छत्रपती शिवाजी महाराज की, गणपती बाप्पा। हा आवाज आहे आमच्या सगळ्याच भारतीयांचा, मराठी माणसांचा, तुमच्या आमच्या सर्वांचाच। कारण या आवाजाला आतापर्यंत संस्कृतीचा वारसा देणारे स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, आपले आराध्य दैवत, ज्यांच्यामुळे आपल्याला मंदिरात देव पाहायला मिळाला, त्या राजांना त्रिवार मानाचा मुजरा, ज्या राजांना संस्कारानं घडवलं, त्या राष्ट्रमाता जिजाऊंना कोटी कोटी प्रणाम। आणि नरवीर शूरवीर छत्रपती संभाजी राजे यांना कोटी कोटी प्रणाम। ज्ञात आणि अज्ञात मावल्यांनी सुलतानशाहीचे, मुघलशाहीचे घाव आपल्या पोलादी मनगटांवरती आणि छातीवरती झेलले, त्या माझ्या ज्ञात आणि अज्ञात मावळ्यांना कोटी कोटी प्रणाम करून आपण या डोंगऱ्याचा पाडा ग्रामस्थ मंडळ आयोजित बाळाराम पाटील साहेब चषक 2025 हा क्रिकेटचा थैमान पाहतोय। या सगळ्याच रसिकांचा आपण नक्कीच आभार व्यक्त करूया। चला वेळ लावू नका प्लीज। एकूण 12 चेंडू आणि 7 धावा। या 12 चेंडूंपैकी 6 चेंडू जर निर्णायक फेकले ना तर काहीतरी होऊ शकतं। चले, वक्त नहीं लेना आपको,
मैं विनती करूंगा, इस वक्त 12 गेंदे स्क्रीन के ऊपर आप देख सकते हो फॉर्चून इवेंट द्वारा 12 गेंदे 7 की जरूरत। सामने गेंदबाज है, गेंदबाजी के तौर पर सनी खाड़गे। पहली गेंद, ये गेंद एक्स्ट्रा कवर की बाजू में डीप की तरफ चली गई, वहां पर खिलाड़ी तैनात, 1 रन जरूर मिलेगी। इस 6 गेंदे में से 1 गेंद तो चली गई, 1 रन आए। अगर ये 5 गेंदे निर्णायक फेंकते हैं ना तो शायद आने वाली अंतिम ओवर में ये कमबैक कर सकते हैं, लेकिन क्या ये मान्य है बल्लेबाजों को, ये भी देखना उतना दिलचस्प है। सागर मोरबेकर इस वक्त लॉन्ग ऑफ में गेंद को ढकेला है, वहां पर खिलाड़ी तैनात, इस गेंद के ऊपर भी 1 मिलेगी। 7 की जरूरत है, यानी कि अब 4 गेंदे इस ओवर की शेष है, तो 2 गेंदे 1-1 रन आए तो भी चलेगा, लेकिन 2 गेंदे डॉट आए तो मजा आएगा। लेकिन इन 4 गेंदों में से अगर एक बड़ा स्ट्रोक आए तो मुकाबला पूरी तरह खुल जाएगा। ये देखिए बाहरी तरफ लगी, बल्ले के बाहरी तरफ गेंद लगी और कोई भी मौका नहीं। चलिए, मैंने कहा था 4 में से 2 गेंदे डॉट आएगी तो 1 आ चुकी है, लेकिन बल्लेबाज यही चाहेंगे कि इस ओवर में ही ये मुकाबला खत्म हो, क्योंकि उनके पास वो काबिलियत है। ये देखिए फिर उसी दिशा में 2 गेंदे तो डॉट आ चुकी है। 8 गेंदे 5 रनों की जरूरत। अब ये 2 गेंदे बची है, ये गेंदबाज ने 2 गेंदे डॉट डाली। अब बल्लेबाज जो है, मैं जरूर नाम जानना चाहूंगा, नीलेश, जो इन 2 गेंदों के ऊपर टूट गिरेंगे। ये देखिए इस वक्त यहां पर एक्स्ट्रा कवर की बाजू में गेंद चली गई और 1 रन जरूर मिलेगी। 1 रन के साथ अब यहां पर समीकरण थोड़ा खुलता हुआ, 7 गेंदे 4 की जरूरत। यह गेंद बहुत ही इंपॉर्टेंट है, यह गेंद अगर डॉट आएगी तो भी मामला बन सकता है, यह गेंद बड़ा स्ट्रोक आएगा तो भी मामला बन सकता है। ये देखिए, ये चौथी ओवर की अंतिम गेंद थी, लेकिन ये उस 3 ओवर की तरह छठी गेंद नहीं थी, ये गेंद डॉट आई है। अब यहां पर कमबैक हो सकता है। वो मुकाबला आपने देखा था, 6 गेंदों में 3 रन नहीं निकाले थे, यहां पर 4 है और कंपल्सरी चेस टूर्नामेंट का नियम है। अगर ये गेंदबाज थानेंगे ना तो बल्लेबाजों को रोक सकते, लेकिन बल्लेबाज ने अब तक की जो शानदार बारी खेली है ना, सागर मोरबेकर 2 चौवे 1 छक्का 1 डॉट 1 रन है, और नीलेश जिसने 5 गेंदें खेली और 3 रन बनाए, तो वो मैदान में सेट हो चुके हैं। तो उनको पता है इस ओवर में कितनी गेंदों में ये रन संख्या हमें पूरी करनी है। डगआउट में बैठे खिलाड़ी अब यहां पर जरूर जीत की तर्रार की एक मांग करेंगे, तो दूसरी तरफ खिलाड़ी जो फील्डिंग कर रहे हैं वो भी इन 4 गेंदों को डिपेंड करने के लिए यहां पर प्रयास करो ऐसा आवाज देंगे। तो चलिए मैदान में क्या होगा। चला सामना सुरू करायचा बघा, जास्त वेळ घेऊ नका, टाइम अलर्ट असेल, दोघांना विनंती आहे। जी जरूर, आज प्रवीण सर के ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी, आज नहीं 31 तारीख तक है, और उनकी आवाज़ बहुत ही मीठी है, प्यारी आवाज़ है, और हमेशा साइलेंट मोड में ही वो रहते हैं और सबसे प्यार भरी बातें करते हैं, और वहीं पे वो सबको जीत देते हैं। 6 गेंदे 4 की जरूरत। ये देखिए, ये गेंद वाइड आई है, तो 4 रनों में से 1 रन तो यहाँ पर खारिज हुई। अब यहाँ पर 6 गेंदे और 3 की जरूरत। मैंने जो समीकरण बताया था पिछले साल वाला, जिसने सोशल मीडिया के ऊपर तहलका मचाया था, वो समीकरण यहां पर बन न जाए। ये देखिए, ये ओ माय गॉड, 1 कदम तो डाल चुके हैं। अब यहां पर आगे क्या करेंगे। एक तरफ जीवन 11 शिवतेज मोरबे चौक और दूसरी तरफ निहाल एंटरप्राइजेस URCC बेलपाड़ा। ये मुकाबला शानदार रहेगा, यादगार होगा अगर इस गेंद के ऊपर कुछ आएगा। और ओ माय गॉड, यहां पर बढ़िया प्रदर्शन, गलती नहीं। जहां पर अच्छा प्रदर्शन हो तो उसके बाद बौखला ना जाए खिलाड़ी। यहां पर कितनी रन संख्या मिली? 2 रन संख्या मिली, यानी कि अब जीतने के लिए 1 रन की जरूरत है। 4 गेंदे। देखिए, यहां पर प्रयास तो अच्छा किया था खिलाड़ियों ने, छलांग लगाई थी वहां पर। मैं विनती करूंगा कि अपने आप को 100% जरूर दे, लेकिन संभाले भी, क्योंकि हमें कई सारे टूर्नामेंट खेलने हैं। आप अच्छे होना जरूरी है।
4 गेंदे 1। ये गेंद क्या होगी देखेंगे साइलेंट मोड के इस हकदार गर्म करने वाले। ये देखिए कवर पॉइंट के ऊपर से डीप की तरफ गेंद को ढकेला। तीसरी टप्पा में गेंद सीमा रेखा के बाहर 6 रन, जीत का जश्न मनाते हुए यहां पर जरूर निहाल एंटरप्राइजेस URCC बेलपाड़ा टीम कॉन्ग्रेचुलेशन एंड थैंक यू सो मच। जीवन 11 शिवतेज मोरबे चौक ऐसे ही सभी आयोजनकर्ताओं को साथ दे। जरूर इस मैच के मैन ऑफ द मैच के हकदार मैं बताना चाहूंगा हमारे स्कोरर द्वारा कोलवाड़ी के सुधीर जी अगलावे और ढूंगरिया साहब पाड़ा के